साठविला हरी जिहे हृदय मंदिरी त्याची सरली झाला सुफळ व्यापार हरी आला हाता मग कैची भय चिंता त्याची सरली झाला सफळ व्यापार तुका म्हणे हरी काही उरुणे दे उरी त्याची सरली धार झाला सफळ व्यापार प्राप्त प्रसंगी प्रस्तुत स्थळामध्ये संप्राप्त रूपी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग प्राणेंद्रिय दमन तनुसहित स्वगमन हरी सेवी सुमन आणि जिजाय रमन श्रीमंत श्री जगन्वंदे जगद्गुरु तुकोबा यांचा अखेर विश्वाला इंद्रायणी मातेप्रमाणे पावन करणारा अभंग संहितेतील हा भगवत भक्ताचा महिमा सांगणारा अभंग असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार आहे मानवी जीवनाला आल्यानंतर कोणत्या व्यक्तीची येरदार संपते आणि काय साधन केल्यानंतर येरदार संपते याचं एक कारण मीमांसा या अभंगामध्ये करतात. शेवेला सुरुवात करण्यापूर्वी ग्रामाची इष्ट देवता ऋष्यमुख पर्वत निवासी माता अंजनी हृदयरत्न श्रीराम भक्त हनुमंतरायाच्या चरणारविंदावर साष्टांग दंडवत करू. तया माझे दंडवत कपी पुरी हनुमंत तुकोबार मारुतीरायांच्या चरणाला दंडवत घालतात. कोण मारुतीराय आहे, काय ख्याती आहे मारुतीरायाची याचा थोडासा विचार आपण करू लागलो तर असं विचार करता येईल सकाळी उठल्याबरोबर ज्याचं नाव घेऊ नये, सकाळी उठल्याबरोबर ज्याचं नाव घेऊ नये अशा कुळामध्ये ज्यांचा जन्म झाला ते कुळ म्हणजे माझे मारुतीरायाचं आहे. प्रभाते नाव न घ्यावे कोणत्या कुळात जन्माला आले पण ज्या कुळामध्ये जन्माला आले अशी ख्याती केली. सकाळी उठल्याबरोबर माझ्या मारुतीरायाचं दर्शन घेतलं का 6 गोष्टी प्राप्त होतात मनुष्याच्या जीवनामध्ये. वैष्णवामध्ये अग्रगण्य मारुतीराय झाले.
हनुमंत मारुत्र्यांचा विचार जर केला तर वैष्णवा माझे अग्रगण्य असं झालेलं आहे बरं काय. आणि माझे तुकोबार आहे त्या मारुत्र्याच्या चरणाला वंदन करतात आणि भक्तीचा मार्ग दृष्टा म्हणणारा मारुत्र्य ठरला. आणि त्या मारुत्र्याला तुकोबार आणि भक्तीची वाट विचारतात. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. असे मारुतीराय यांच्या मारुत्र्यांच्या वर्धापनाच्या दिनानिमित्ताने ही सेवा आपल्याच गावातील आदरणीय असलेले आप्पा यांच्या माध्यमातून सेवा माझ्याकडे आलेली आहे. सेवा थोड्या वेळामध्ये आपला सेवा म्हणून कार्य पाहायचा. सेवा आपली नसून दादासाहेबांची सेवा आहे. सेवेचं निमित्त आपण या ठिकाणी आलेलो आहोत. बरं, सेवा भगवान परमेश्वराची सेवा भाव म्हणून आपल्याला सेवा करायची आहे. अभंगामध्ये तुकोबार या ठिकाणी वर्णन करतात. मानवी देहाला आल्यानंतर आपल्या मागची येरझार संपवण्याकरता मनुष्याने प्रयत्न करावा. आता शब्द आला येरझार, येणे आणि जाणे. तुम्ही म्हणाल कुठे आलो आणि कुठे जायचं आहे याचा विचार आपला थोडासा विचार करायचा आहे. आपण आता आलो बरोबर आहे. प्रत्येकाने काही माणसं घरून मंदिरात आले की तेवढा विचार करा. घरून मंदिरात आले. आता कीर्तन सुटल्यावर तुम्ही कुठे जाणार? घरला ना. बरोबर, प्रत्येकाने आपापल्या घरला जायचे. याला म्हणतात शहाणपणा. हा सामान्य विचार सोडा. दुसरं लक्षात घ्या, आपण ज्या स्वरूपापासून आलो, आपलं जे देह आहे, स्वरूप जे आहे, आत्मस्वरूप जे सच्चिदानंद स्वरूप आहे, त्या स्वरूपापासून आपण बाजूला भटकलो. आता या मानवी देहाला आल्यानंतर परत आपल्याला आपल्या गंतव्य स्थानाला जायचं आहे. जर आपण तिथपर्यंत जर गेलो नाही तर आपल्या मागे लागलेलं दुःख संपणार नाही. म्हणून हे दुःख संपण्याकरता भगवान परमात्म्याने या मानवी देहाची निर्मिती केली. भगवान परमात्म्याने अनेक योनी निर्माण केल्या. भागवतामध्ये त्याचा खूप सुंदर आणि विस्ताराने विचार केलेला आहे. भगवान परमात्मा अगोदर किती होता? परमात्मा एकटा होता. भगवान परमात्मा एकटा होता. एकट्या माणसाला करमत नाही दादा, बरोबर आहे ना. म्हणून माणसं काय करतात? हा जोडी पण ना करमत नाही म्हणून. दुसरं काय ना फरक आहे. एक खेड्यामध्ये अभंग आहे. झोपना कारणे एक केली बायको कशा करणार व काहीतरी व्यवस्था काहीतरी करेल म्हणून तिने एवढे वाढविलेले. सगळा विस्तार त्यांनी करून ठेवला. आता ते बायको मला इथं सांगायचं नाही बरं काय. हा खरा मायेचा विचार आहे. भगवंताला एकटं करमत नव्हतं. निळोबाला सांगतात एकले न कंटेची म्हणून या येणे केली निर्माण 14 भुवने इंद्र चंद्र गगन मेघ तारांगणे पंचही महाभूते भौतिक. सगळे भगवान परमात्मा जगत निर्माण केला. सगळ्याला निर्माण केल्यानंतर मागे फिरून बघितला. कशाला निर्माण केला? एकी केली भूचेरे, एकी केली खेचेरे, चरे आचरे, एकी केली जलचरे. सगळं निर्माण केलं. पण ऐंसिया रजून पाहित याते सुखन वाटेची भगवंता ते. सगळ्या जगाला निर्माण केला पण देवाला समाधान वाटायला तयार नव्हतं. का? एक जणही देवाकडे बघायला तयार नाही. 83 लाख योनी निर्माण केल्या आपा, पण एक जण तर देवाकडे बघावं का? कल्पना करा. 4-5 पोरं तुम्हाला ऐका. सध्याच्या काळातल्या लोकांना एवढे लेखू दे नाही का? जुन्या काळातला एक बी पोरग बापाला बघणार गेलं बापाला कसं वाटत? कसं वाटत? लय आनंद वाटतंय. लोक म्हणतात कशाला तर एवढं निर्माण केलं असेल बाबा मी. नाही झाले असते तर कधी वाटत? नंतर वाटत. हो, प्रथम काळाला वाटत. तसं देवाला वाटलं आपण एवढी सृष्टी निर्माण करून काय कामाचं झालं दादा? एक पण मला ओळखायला तयार नाही. देवाने विचार केला. आता असं पूर्ण म्हणले मला ज्यांनी ओळखत नाही, माझी ज्यांनी सेवा करतो अशा व्यक्तीला आपण जन्माला घालायचं म्हणून भगवंताने एक बाहुली निर्माण केली. बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पाहि जेणे ज्ञाने देही. ज्या ज्ञानाने माझी ओळख करता येईल असा एक शरीर निर्माण केला. त्या शरीराचं नाव आहे मानव देह. देवाने कशा करता निर्माण केलं?
माझं भजन करावं, माझं पूजन करावं. बाकीच्या देहामध्ये भजन पूजन करता येत. या देवाची प्राप्ती करायची असेल, भगवंताची प्राप्ती करून जन्माला येणं आणि मरण हे जे येणधार चुकवायचं असेल तर त्याच्या करता एक देह निर्माण केला देवाने, तो म्हणजे मानवी देहाचा. याच देहामध्ये आल्यानंतर मानवी देहाची येणधार संपवता येते असं माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात. तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येणधारे चिरा पडे. या मानवी देहाला आल्यानंतर जन्म मरणाचं खत आपला फाडता येतो. एकदा जन्माला आलो, आता जन्माला आल्यानंतर काय होणार आहे दादा, काय होणार आहे थोडं लक्षात घ्या. तुम्ही लहानपण होते का लहानपण तुमचं हाय राहिलं का गेलं? आपण गेलं का नाही? काय आलं मग लहानपण गेलं? तरुणपण आलं. तरुणपण, आता तरुणपण गेलं का राहिलं? गेलं. आता कोणतं पण आलंय? म्हातारपण आलं. आता म्हातारपण गेल्यावर अजून एक पण येते, त्याचं नाव सरपण. याला विसरू नका, हे लई आपल्या जवळच आहे. सरपणला विसरत जाऊ नये. हे झालं का मरण आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हातारपण झाल्यानंतर कधी मरण येईल सांगता येत. म्हणून मेल्यानंतर कसं पण माणसं म्हणतात बाबा लई जीव कंटाळून एकदाचा मरून जा वाटायला लागले, बापू मर नको, पुन्हा बी जर काय फुकट नाही, पुन्हा आणखी जन्माला यायला. उपजली या पिंडा मरण सांगा ते, मरते उपजते सगळी चिते. मेल्यानंतर जन्म आहे, जन्मल्यानंतर मरण आहे. तुका म्हणे माळ गुंतली राहते, सारख एकाच्या मागे एक, एकाच्या मागे एक जन्म मृत्यू आहे. ते जन्म मृत्यू शरीर सोडायचा असेल तर या मानव देहाला यावं लागतं. अशा मानव देहाला आलेल्या जीवाला, हे मानव देह कसा आहे माहितीये याला, आता तुमच्या इकडं कुठं कुर्डवाडी जंक्शन स्टेशन म्हणत आपण. या देहाला आल्यानंतर स्वर्गालाही जाता येतं, या देहाला आल्यानंतर नरकातही जाता येतं, या देहाला आल्यानंतर भगवंत स्वरूपी होता. देवाची म्हणती ती होती तरी का चित्ती न धरावे. काही होता येते या देहाला आल्यानंतर. पाप करता येतं आणि नरकाला जाता येतं. काही काही लोक पाप करायला लय उल्हासित असतात. पाप करायला जाणून बुजून पाप करतात. साधं नाही आहे, बाजार लावून पाप करतात. माहित नाही कापायच्या माहिती आहे ना, तुमच्याकडे करत नसतील वाटते गावात. बाजा लावून असतं का झोपून शांती मदतीत असतं? बाजार लावून करतात. अनेकाच्या कापती माना निष्ठुरपणा भोगणी काय करतात? करीती बेटे उसनवारी यमपुरी भोगावया. आज इथं तुला कापायला बरं वाटायला लागलंय, खाणाऱ्यालाही मजा वाटायला लागली, खाणाऱ्यालाही बरं वाटायला लागले. परंतु लक्षात ठेव, एक ना एक दिवस तुला पुढे विचारणार आहे. मांस खाता हौस करे जोडोनी वैरी ठेवलेला. कोणीतरी तुला उद्या विचारणार आहे. म्हणून थोडस सावध होऊन माणसाने वागलं पाहिजे. तिथं जर यमाने विचारलं काय केलास गावामध्ये जाऊन, काय नाही म्हणला 21 बकऱ्याची कंदोरी बनवलं होतं, तेवढं आवडीनं केलं म्हणलं. काय उत्तर देणार आहेस? का बदलायला गेला नाही, का पुराण वाचलं नाही? यम विचारतो, यम धर्म मळे तया दोषी असी कारे के सेवासी चुकले ती कथा पुराण श्रवण होते तुम्हा कान डोळे मुख. उंचीला गेलो होतो का? भक्कळ बोंबला आप्पा पण गेलोच नाही म्हणजे. उंचीला गेलो नाही, भद्राला गेलो नाहीये. मग तिथं यम पुढे विचारतो, बात के करीता पुरे
नाथ महाराज म्हणतात बाबा, पाप करायला इथं करू लागलाच गोष्ट खरी आहे. आणि माणसं आपण सांगू का, पाप हौशेनं करतात. पाप करायच्या वेळेला माणसाला कंटाळा वाटत नाही. मंदिराकडे येताना कसा कंटाळा वाटतो सांगू का, आता लई जीवावर येते. आता लई जीवावर आता जावं लागते. साडीने बांधतात. आता काय करावं बाबा, गेल्याशिवाय भागण्याचं वाटतं. पण विषय सेवन करत असताना मनुष्याला हौस वाटते आणि त्याच्यामध्ये पाप करतो मनुष्य, आवडीनं पाप करतो. पण तुकोबाला सांगतात बाबा, तू या जन्मामध्ये पाप केलास तर पुढे कोणीतरी विचारणार आहे, याचा विचार कर. आता या मानव देहाला आपण आलो ना, दोन गोष्टी आपल्याला चुकवायचे. एक, मानव देहाला आल्यानंतर पुन्हा जन्माला यायचं नाही हे विचार करायचा आपल्याला. एकदा मानव देह प्राप्त झाला पुन्हा मिळणार नाही दादा. हा मानव देहाचा विचार जर केला, खूप प्रयत्नाने मानव देह मिळालेला आहे. माणसाला वाटतं सहजासहजी मिळाला असेल, नाही. तुकोबाराने एका अभंगामध्ये सांगतात, आंधळा माणूस आहे, आंधळा माणूस सहज बंदा नदीच्या काठावर गेला आणि उगा विठ्ठल विठ्ठल म्हणून टाळी वाजवला. योगा योगाने टाळी वाजवायला, योगा योगाने टाळीमध्ये कावळा सापडायला गाठ पडली. काय सापडला आंधळ्याला? कावळा. आणि हातात पकडलं. आणि त्या गावाच्या राजाला एक रोग झाला होता, असाध्य रोग. आणि ते वैद्याने सांगितलं होतं, कावळा जर जिवंत कोणी पकडून दिला, आणून दिला, तर तुझं मी औषध पुढचं तयार करून देतो. वैद्याने सांगितलं होतं राजाला. राजाने गावात दौंडी दिली, जो कोणी व्यक्ती कावळ्याला पकडून आणेल त्याला माझ्याकडनं 50 लाख पुरे. 50 लाख बक्षीस. आपलं काय द्यायचं ना, घ्यायचं. 50 लाख म्हणल्यावर मला सांगा, टाळकरी इथं थांबतील का कावळ्याच्या मागे जातील? तुमचं कसं म्हणणार? काय इथं कीर्तन ऐकून फायदा आहे बाबा? काय देणं नाही गेलं, जेवायला टाकले मला काय पैसा नाही, काय नाही. सगळे लोक कावळ्याच्या मागे निघाले. कावळा विचार केला, ज्या आरती माणसं भजन सोडून माझ्या मागे लागल्यात, त्या आरती मला नक्की भावी असती. कोणाला कळलं? कावळे लई चतुर राहतात. कावळे लई चतुर. कावळ्याने विचार केला, मग कावळे अगोदरच हुशार होते, पण ते कावळा सापडला त्या योगा योगाने या आंधळ्याच्या हातातला टाळीतला कावळा एक आमच्या आप्पासारख्या माणसाने बघितला बाबा, योगा योगाने. आणि म्हणला बाबा तेवढे पैसे मिळायला लागलेत आपल्याला तिकडं बक्षीस. या आंधळ्याला विचारलं, बाबा काय कावळा विकायचा का? तर म्हणलं विकतो. म्हणलं मला कितीला देता? पण आंधळे माणसं, लंगडे माणसं, आपली गावातली म्हणली माणसं कशी राहतात? हा, आप्पा नाही म्हणले, ठीक आहे, लई हुशार राहतात. त्यानं म्हणलं बाबा भाव मला काय सांगायचा नाही, तुझ्या मनाने कितक्याला घेतो सांग म्हणलं. कोणी? आंधळ्यांनी. त्याने सांगितले, बघ पहिल्या तडाखीलाच बोली लावली यांनी, 1 लाखाला घेतो. आंधळ्याने विचार केला, ज्या त्याने 1 लाख म्हणायला लागला, त्या अर्थी या मला सापडलेला कावळ्याचा भाव नक्की जास्त राहिला. त्यानं म्हणला मला परवडत काय? हे मला सांगा, किती कष्ट केले होते आंधळ? कावळा मिळवायला कष्ट होते का? परवडत नाही. कळलं ना माझा भाषा? 15,000 ला कीर्तन घ्या महाराज, परवडत नाही. कळलं ना तुम्हाला? कोणाच्या अभंगावर कीर्तन सांगतो आपण? अभंग आपण केलं का? परवडत नाही म्हणजे काय भानगड? सोडा विषय, मुद्दा सोडून द्या. आंधळ्याने म्हणलं नाही परवडा. आपण सांगितले 2 लाख घे. त्यानं म्हणलं लगेच भाव वाढायला लागला का? म्हणलं नाही नाही नाही, मला परवडतच नाही म्हणलं. 10 लाखाला गेले. शेवटी 50 लाखाचे बक्षीस होतं ना, त्याने सांगितलं 40 लाख रुपये तुला देतो, पण कावळा दे. त्यानं म्हणला जमना देणार. ते आंधळ विचार केलं, एका कावळ्याला 40 लाख आले. अजून एक कावळा मी जर पकडलो
तर ह्याचे 40 आणि त्याचे 40 किती होत्या? 80,000 होत्या. 80 लाख झाले तर केवढे बंडल होतील बरं? म्हणून असं हात केलं त्यानं. केवढं होतील का म्हणलं? हे हातातला कावळा निघून आता किती दिवस आंधळ्याने टाळी वाजवून कावळा हातात येईल सांगा? येईल का? आंधळ शहाणा आहे का? बियातली आंधळ कसला? बियातली कोणता आंधळ? मी आंधळ्याचं सांगायला आलो का तुमच्या? तुमचं सांगायला आलो. तुमचं सुद्धा तसंच झालेलं आहे. हा देह तुम्हाला कसा मिळाला? कावळा सापडला तसं तुम्हाला हा निर्णय सापडला. अवचित निदान लागले हाती. अवचित निदान लाभलेलं आहे बाबा. या जन्माला आल्यानंतर तुम्ही जन्म आणि मरण चुकवा. थोडस दुसरा मुद्दा विचारतो तुम्हाला. दादा तुम्हाला सुख पाहिजे का दुःख? काय पाहिजे? दुःख पाहिजे? सुख पाहिजे. दादा तुम्हाला? कोणीतरी हात वर करून सांगा मला दुःख पाहिजे म्हणून. दुःख पाहिजे कशा करता? वा याचा अर्थ सुखच पाहिजे. जगामध्ये एक व्यक्ती होऊन गेली तिचं नाव कुंती माता होतं. आमच्या काकासारखं तिनं मागितले मला दुःख पाहिजे. तिला विचारलं का दुःख पाहिजे तुला आत्या? तिने सांगितले कृष्णा खरं सांगू रे मला दुःख झालं का तू धावून येतोस आणि तुझं तोंड बघलं की मला सुख होते. कारण याचा अर्थ काय आहे? प्रत्येकाला सुख पाहिजे दुःख नको आहे. दुःखाला कारण काय आहे माहिती आहे? आपल्याला जे दुःख मिळू लागलेलं आहे त्याला कारण काय आहे? मनुष्य जन्माला आल्यानंतर प्रत्येकाला दुःख आहे. या दुःखाला शास्त्रकाराने दुःख मानलंच नाही. नवरा चांगला नाही मिळाला बायकांना दुःख, बरोबर आहे. बायको चांगले नाही मिळाले दादा तुम्हाला मिळाले सर चांगले माझं काय. पोरग चांगलं नाही जन्माला आलं तरी युवाई भांडण केला दुःख, सासू भांडण केली बरोबर आहे. काही ऍक्सिडेंट झाला पाय मोडलं याला शास्त्रकाराने दुःख म्हटलंच नाही. खरं दुःख कोणतं आहे सांगू? जन्माला येणं आणि मरण याच्यासारखं दुःख कोणतंच नाही. जन्म मरणापर्यंत दुःखी अनेक काय. जन्माला येताना किती दुःख होतं माहितीये? थोडस लक्षात घ्या. गर्भामध्ये बालक असला ना त्या बालकाला मागच्या 7 जन्माचं ज्ञान प्राप्त होतं. मी गेल्या जन्मात काय होतो, त्याच्या जन्मात काय होतो, त्याच्या पलीकडल्या जन्मात काय होतो. पण प्रसूती आघाताचं दुःख एकदा जर लागलं त्याला त्याच्या डोक्यावर बुद्धीवर परिणाम होतात. जन्माला बरोबर माणूस सगळं विसरून जातो. त्यामुळं लहान बालक महिनाभर डोळे उघडत नाही, हा करत नाही की चूक करत नाही. कारण माहिती आहे त्याचं हेच कारण. त्याला स्मृती भ्रंश होता, बुद्धी भ्रष्ट होते त्या बालकांची. मग नंतर मग आमच्या महिला मंडळ म्हणतात माणसावर ध्यान अजून आलं नाहीये महिलेची कसे येईल माय. त्याला मागचा आठवलं याला एवढं मोठं दुःख झालंय. पण नंतर माणसावर ध्यान पडले मग आता सगळं त्याचं विसरून गेलं. सगळं विसरतो. आपण जन्माला आलो आप्पा पण जन्माचं दुःख माहिती भोगून आलो. आता मरणाचं दुःख आहे आपल्याला. पण माणसं मरणाच्या दुःखाला कोणीच द्यायला तयार नाही. तू
तुकोबारा सांगतात मरणाची कार्य नाही आठवण, मरणाची थोडं आठवण करत जा. म्हणून या जन्म आणि मरणातून सोडवण्याकरता हा मनुष्याचा देह आहे. मनुष्याच्या देहाला आल्यानंतर आपल्याला पुन्हा जन्माला येऊ नये असं साधन करा. तुकोबारा सांगतात जेणे नये जन्म जन्म. आता पुन्हा जन्माला यायचं नाही. किती जन्म झाले असतील बरं, थोडं लाज वाटायला लागला आपल्याला. किती जन्म झाले बाबा, किती जन्म झाला गणित नाही. किती जन्म झाले, या जन्मातून त्या जन्मात, त्या जन्मातून या जन्मात. प्रत्येक जन्म म्हटला का आईच्या उदरातूनच यावं लागतं. ती आई मानव देहातली असो पशु जन्मातली असो, एवढं जन्म दुःख भोगून आलो, थोडं तरी लाज बाळगा. तुकोबारा सांगतात मग या मानव देहाला आपण आलोत का, मग हा जन्म मरणाचा फेरा चुकवणे आद्य आपलं कर्तव्य आहे. साधक विचारतात महाराज तुमचं म्हणणं आम्हाला पटलं, पण मला एक सांगा, या जन्माला आल्यानंतर जन्मा येर झार चुकवता येते का? महाराज म्हणले येतं. कोणाची चुकलेली आहे का आणि कोणत्या साधनाने चुकली आम्हाला सांगा. महाराज म्हणाले अनेक लोक या व्यक्तीने या साधनाचा अवलंब केला आणि त्यांनी या येर धाऱ्यावर विजय मिळवला. कोणाची येरधार संपली त्याची सरेर धार, त्या व्यक्तीची येरधार संपते. कोणाची ज्यांनी भगवंताला आपल्या हृदयामध्ये साठवलं त्यांची येरधार संपते, असं अभंगाच्या प्रथम चरणात उत्तर.
आल्यानंतर कोणाची येरझार संपते? तुकोबारा म्हणतात बाबा, त्यांची सरली येरझार. कोणाची? ज्यांनी मानव देहाला आल्यानंतर आपल्या हृदयामध्ये भगवान परमात्मा मला साठवलं. साठविला हरी तिही हृदय मंदिरे, त्याची सरली येरझार. त्याचीच सरली, बाकीच्याची सरली नाही. मग कोणाची सरली? ज्यांनी भगवान परमात्म्याला हृदयामध्ये धारण केलं, त्यांची येरझार संपते. आपण इथपर्यंत आलो. थोडासा मुद्दा लक्षात घ्या. हृदयामध्ये देवाला साठवायचंय, बरोबर आहे? आता मला एक मुद्दा सांगा. देव हृदयामध्ये साठवायचं आहे. जी वस्तू आपल्याकडे नाही त्याला साठवता येते, बरोबर आहे? आपल्या घरामध्ये जी वस्तू नाही त्याला आणून आपण काय करतो? साठवतो. नसलेल्या वस्तूला साठवता येतं. आता साठवणे म्हणजे भरणं, असा लक्षात घ्या. तर मला सांगा, या जगामध्ये परमात्मा कुठे नाही? प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा आहे की नाही? बर, भगवान गीतेमध्ये सांगतात सर्वस्वस्य हृदय सन्निविष्टो, मी सर्वांच्या हृदयामध्ये आहे. भगवान परमात्मा सांगतात एरवी मी सर्वांच्या हृदय देशी अमुका आहे ऐसी, जे वस्तुस्पुरे आहार नेसी ते वस्तुगामी, जे बुद्धिस्पुरे आहार नेसी ते वस्तुगामी. परमात्मा सांगतात सगळ्यांच्याच हृदयामध्ये परमात्मा आहे. पण तू कोण आहे? पिष्ट पिशन नाही काय सांगतात? तर अगोदरच हृदयात देव आहे. बरं, हृदयात देव आहे का नाही याच्यासाठी आपण काही प्रमाण पाहू. देव प्रत्येकाच्या हृदयात आहे. देव हृदयातच आहे असं नाहीये, हृदयातही आहे आणि जगातल्या बाहेरही भरलेला आहे परमात्मा. आत आहे, हृदय म्हणजे आत आहे. हृदयात बी आहे आणि बाहेर सुद्धा. गवळण म्हणते त्या गवळणीला. परमात्मा कसा आहे? परमात्मा आतही आहे. अजून आत हारे बाहेर हारे, आत हारे बाहेर परमात्मा आतही आहे. परमात्मा आतच आहे असं नाही आपा. परमात्मा बाहेरही आहे. आत हरी बाहेर. आपण पाण्याला गेलो, आपण घागर पाण्याला गेलो, विहिरीमध्ये घागर आपण बुडवतो. योगाकडे घागर भरून घेत असताना घागर निसटले आणि विहिरीत पडली. तर त्या विहिरीच्या घागरीमध्ये पाणी आत आहे का बाहेर आहे? पाणी त्या घागरीत पाणी आहे ना. घागरेतही पाणी आहे, त्याच्या खाली पाणी आहे, वर पाणी आहे, आगलेला पाणी आहे, बगलेला पाणी आहे, सगळीकडेच पाणी आहे. तसं परमात्मा आपल्या हृदयातही आहे, आपल्या बाहेरही आहे. परमात्मा नाही अशी जागा सांगा. शून्य स्थावर जंगम व्यापुणी राहिला कोण? परमात्मा नाही कुठं. एकदा काय झालं म्हणे, एक सस झाडाखाली बसलो. सस योगायोगाने पिकलेलं पान पडलं कुठं? वरून, झाडावरून. त्या सशाच्या अंगावर पडलं. सस घाबरून गेलं आणि पळायला लागलं.
पळायला लागलं. पळता पळता त्याला पोलाने विचारलं, काय झालं ससेगानं पळायला लागला? आसमान गिर रहा है म्हणला. आसमान गिर रहा है. तुम्हाला जर जीव वाचवायचा असेल तर पळाच म्हणला माझ्या मुलाला. कोण पळायला लागलं. त्याच्या मागे दुसरं आलं. त्यानं विचारलं, आसमान गिर रहा है. सगळेच पळायला लागले. आता मला सांगा, याने कुठपर्यंत गेल्यानंतर वाचली? आकाश कुठे नाही. जसं आकाश व्यापक आहे तसं माझा परमात्मा व्यापक आहे. परमात्मा एवढा आकाश व्यापून आहे तेवढाच परमात्मा आमचा व्यापून आहे. भगवान परमात्म्याचा विचार जर केला, विठ्ठल जळी स्थळी भरला रिका ठाव नाही पुरला आजिन्या दृष्टीने केला विठ्ठलाची विठ्ठल विस्तारला जणी सप्तही पाताळे भरुणी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी किंवा तो नाही ऐसा ठाव उरलासे कमल सर्वत्र संपूर्ण गगनदेशी. परमात्मा नाही अशी जागा या जगामध्ये शोधून सुद्धा तुम्हाला आम्हाला सापडणार नाही. असा असताना तुकोबा म्हणतात, त्याची सरली रजार कोणाची साठविला हवे. प्रत्येकाच्या हृदयात देव आहे, तरी पण सुद्धा तुकोबा का सांगतात त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. तर पुढे भगवंताचं चिंतन करू, रायगड शैलीचा विचार करू. त्याची सरली रजार झाला सफळ व्यापार. आपण विचार करत असताना इथपर्यंत आलो. तुकोबा भगवान परमात्मा नाही कुठे. भगवान परमात्मा चराचरामध्ये भरून उरलेला आहे. आपल्याला अनेक प्रमाणाने सिद्धता करता येईल. हरी हा व्यापक सर्व परमात्मा जगात भरून उरलेला आहे. असं असताना तुकोबा म्हणतात, भगवान परमात्म्याला हृदयात साठवा. थोडा विचार करा. तुकोबा हृदयात साठवा म्हणतात का? साठविला हरी ही हृदय मंदिर शिकवा. तुमचं आमच्याकडे हृदय आहे, बरोबर आहे, पण हृदय मंदिर आहे का नाही याचा विचार करणं गरजेचं आहे. मंदिर कशाला म्हणतात दादा? आपण मंदिर कशाला म्हणावं? मंदिर कशाला म्हणावं? ज्या वास्तूमध्ये मंदिरात देवाची प्रतिमा स्थापन केलेली आहे त्याला काय म्हणायचं? मंदिर. कोणाला मंदिर आपण म्हणत नाही. मंदिरामध्ये भगवंताची विग्रहाची मूर्ती असली पाहिजे, चाहे ते कोणत्याही देवाची असो. याच्यावर लक्षात घ्या, मंदिरामध्ये देव असतो. ज्याच्या मंदिरामध्ये देव आहे, ज्या हृदयामध्ये देव आहे त्याला काय म्हणायचं? मंदिर. ज्याच्या चित्तामध्ये, आता हृदय तुम्हाला थोडं अवघड जाईल, आपण त्यालाच काय शब्द घेऊ? चित्त घेऊ. मन बुद्धी चित्त अहंकार एकत्र आले म्हणून आपण चित्तातला विचार करू.
ज्याच्या चित्तात देव आहे ते मंदिर आहे. तुकोबारा चित्त शब्द वापरतात. देव वसे चित्ती म्हणून चित्त आपण शब्द घेऊ. ज्याच्या चित्तात देव आहे त्याच्या चित्ताला मंदिर म्हणायचं. आता बघा कोणाकोणाच्या चित्तात काय काय आहे. ज्याच्या चित्तात दिवस रात्र क्रिकेटचा नाद असेल ना त्याला काय म्हणायचं? त्या चित्ताला क्रिकेटचं मैदानच म्हणायचं, त्याला हृदय म्हणायचं ना चित्त म्हणायचं. ज्याच्या चित्तामध्ये दिवस रात्र पैसाच असेल, दिवस रात्र झोपलं तरी पैसा, उठलं पैसा, त्याला काय म्हणायचं? त्याच्या चित्ताला बँक म्हणायचं. बँकेमध्ये पैशाचा व्यवहार होतो ना, घेणं देणं करणं. ज्याच्या चित्तामध्ये दिवस रात्र व्यापार चालतो ना, हे आणणं ते देणं ते घेणं, त्याला बाजारपेठ म्हणतात. बरोबर आहे? तसं प्रत्येकाला चित्त दिलेलं आहे भगवान परमात्म्याने. पण त्या चित्तामध्ये आपण काय ठेवतो याच्यावर अवलंबून आहे ना. देवाने चित्त कशाला दिलं? देव साठवायला दिलं. पण आपण काय साठवू लागलो सांगू? नको ते वस्तू. अगोदरच्या काळामध्ये लग्न झालं का मुलीला अगोदर संदूक देत होते. जुन्या काळात बरं का, जुन्या काळामध्ये काय द्यायचे? संदूक द्यायचे आपल्या लेकीला. कशामुळे देतात मला काही कळलं ना अजून. सांगता का थोडं? हे सुटकेस आता निघाल्यात कपाट, कशामुळे देतात लेकराला? काय ठेवायला? काय तर चांगलं वस्तू कपडे ठेवायला, सोने नाणे पोरगी ठेवील म्हणून जुन्या काळामध्ये बापाला संदूक दिला. हे संदूक घेऊन गेल्यानंतर बाप घरी गेला आणि विचारायला लागला, बाई तू सुटकेस संदकामध्ये मी तुला संदूक दिले, त्या संदकात काय ठेवलीस म्हणून बापाने विचारलं. मला काढून दाखव म्हणलं त्या पोरीला. ते पोरगी एवढी हुशार होती, ते झाडून झाडून घरामध्ये ते तुमच्याकडे काय वापरतात झाडायला? फडा. फडा अगोदर घरातला फडा वेगळा राहते आणि अंगणातला फडा वेगळाच. मधल्या घरात झाडून झाडून काढायला निघाले का पुढचे शेंडे ते बाहेर टाकून देत नसतात, ते बाहेर सडायला ठेवतात. सडा टाकलं का त्याच्याने ते फिरवतात. ते बी कमी झालं, अजून कमी झालं का रस्त्यात करतात त्याला गल्लीमध्ये. एवढंच फुटकाट राहते तेवढं. रस्ते 2-3 फुटकाट झालेले संकाट ठेवले ते पोरी. चपल्या फाटलेल्या चपल्या हे संकामध्ये नेऊन ठेवले. बापाने विचारलं काय काढून ठेवलीस बघ म्हटल्यानंतर तिनं फडा काढून दाखव, चप्पल काढून दाखव. त्या पोरीला शहाणं म्हणावं का येडं म्हणावं? काय म्हणा? त्या पोरीला काय म्हणा? येडी म्हणा. बरोबर आहे. तसं परमात्मा रूपी बाप, तुम्ही आम्ही त्या बापाच्या पोरी आहोत. आप्पा तुम्ही आम्ही त्या परमात्म्याच्या काय आहोत? पोरी आहोत. आपण आपल्या हृदयात काय ठेवायला दिलं होतं तर आपण काय ठेवलं? बघा त्याचे त्यांनी तपासून. आपल्या हृदयात काय आहे? ज्याच्या त्याच्या हृदयाचा विचार करा. आपण शहाणे आहोत का मूर्ख आहोत? लोक जरी आमच्या पाठीमागे गु लावत असले, गु म्हणजे गुरुवर्य, तुम्ही वेगळा अर्थ करू नका बरं. गु शब्दाचा अर्थ गुरुवर्य. महाराज लोकांना लई पदवी आले बाबा. आता त्या महाराजाच्या चित्तात काय हे बघा. अगोदर जर त्याला पैसाच आवडत असला महाराजाला, समजावं महाराजाच्या चित्तामध्ये देव. ज्याला मान आवडतो, पैसा आवडतो, तो देव त्याला आवडला नाही. देव त्याच्याकडं अजिबात नाही. आपण आशाच्या नादी न लागलेलं बरं. आपल्या हृदयामध्ये परमात्मा ठेवण्याकरता भगवान परमात्म्याने चित्त दिलेलं आहे, पण आपण ठेवलं नाहीये. तुकोबारा सांगतात तुम्ही परमात्म्याला हृदयामध्ये ठेवा. हा त्याचा मुद्दा झाला. आता थोडा आपण वेगळा विचार करू. चित्त कसं असेल बरं? चित्ताचा विचार आपण करू. चित्त केवढं आपण सांगू? एवढं चित्त बारीक आहे. आपण डोक्याचा एक केस उकडायचा आपल्या डोक्याचा आणि त्याच्या अग्रभागाचे 1000 तुकडे करायचे शेंड्याचे. किती बारीक होती त्या एका केसाचं? तेवढं बारीक चित्त आहे, सूक्ष्म आहे चित्त. देवाचा विचार जर केला तर देव व्यापक आहे. देव केवढा व्यापक आहे याचा थोडासा विचार सांगतो. एकदा देवाचं लग्न ठरलं. कवा? एकदा. परमात्म्याचं लई वेळेस लग्न झाले म्हणून. कृष्ण परमात्म्याचे लग्न बरेच वेळ झाले, थोडा विस्तार सांगत नाही. आणि भगवंताचं लग्न जवळ आलं, नारदजी जवळ आले, विचारले देवा सगळी तयारी झाली का? हो रे म्हणजे सगळी तयारी झाली, पण कोणाला?
पत्रिका कोणाला द्यायचा? सासऱ्याला. हे खरं होईल का आपलं? आपलं काही खरं होणार नाही. सासऱ्याला पत्रिका दिली तर पोलीस गाडीच घेऊन येईल सासऱ्याला. देवाचं लग्न होतं म्हणजे कोणा सासऱ्याला विसरले पुन्हा अर्धाने विचारलं, गरुडाने विचारलं. कारण ह्याला सासरी एक नाही, 16,108 बायका. कोणत्या सासऱ्याला? म्हणला मेन सासऱ्याला, पहिल्या सासऱ्याला विसरले म्हणला. कोणत्या? लक्ष्मीच्या बापाला विसरले म्हणला. मग काय करायचं? लग्न तर उद्या आहे, आज देव करा. मग काय करा गड्या म्हणले गरुडा, लवकरात लवकर जा आणि एवढी पत्रिका मात्र आमच्या सासऱ्याला पोहोचवता करा. गरुडाने घेतली पत्रिका, भरारी मारली, लगेच थेट कुठं क्षीरसागराला गेले. राम 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 राम. काय म्हणणार? काय नाही, तुमच्या जावयाचं लग्न आहे, उद्या या. ऐकल्यावर नंतर सासऱ्याला बी आनंद वाटला. कसा सासरा, किती हृदय मोठा असेल बघा. ठीक आहे, कधी यायचंय? लगेच निघा म्हणले. जावाय बापूची ऑर्डर आहे, लगेच माझ्या मागेच निघा म्हणले. म्हणल्याबरोबर क्षीरसागराने जागा सोडली तर खाली पृथ्वीला तर वर आकाशापर्यंत. गरुडाने मागे फिरून बघायला लागला. बाप रे, आपलं आता जगणं खरं. यानं जर आला तर आपला सगळ्याला गिळून करते. धापा टाकत परमात्म्याच्या जवळ गेले आणि देवाला म्हणला, देवा राम 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 राम. काय म्हणणार? काय नाही म्हणलं, आता आपलं सगळं संपलं. म्हणलं काय झालं? सासरे आले तुमचे, येऊ दे की, मग तुला काय काळजी आहे? काय नाही म्हणलं, त्याला बिराड कुठं देणार? अरे तुला काय काळजी आहे? बस. त्या गरुडाने म्हटलं, अगोदर देव जाईल किंवा मी जाईल म्हणला. देवाच्या पाठीमागे थांबला गरुडाने. सासरे आले लगेच. जावाई थोडं समोर गेले. राम राम मामा, राम राम. बिराड पुढे देता आम्हाला? काय नाही म्हणले, थांबा म्हणले. भगवंताने शर्टाची भाई वर केली असं आपल्या, आणि एकच केस उपडला अंगावरचा. ये सांगितलं, सासरे बाबा लग्न होईपर्यंत, लग्नाला वेळ आहे थोडं, तोपर्यंत बसा म्हणले इथं. कुठं? भगवान परमात्म्याच्या अंगावरील एका रोमाच्या छिद्रामध्ये सगळा अख्खा समुद्र त्याच्यात बसला तर परमात्मा केवढा मोठा असेल? थोडा मोठा असेल. एवढा प्रभू बाली, एवढा परमात्मा आहे. तो परमात्मा आपल्या चित्तात कसा राहतो? विठ्ठल परमात्मा कसा चित्तात राहतो हा विषय मुद्दा मला मांडायचा आहे. पण ज्या अर्थी तुकोबाऱ्याला हाता ठेवता येतं म्हणतात, त्या अर्थी नक्की राहायला पाहिजे. मग कसा राहतो त्याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला सांगतो आहे. परमात्मा जरी व्यापक असला, परमात्मा जरी मोठा असला, तरी पण परमात्म्याला बारीक करता येतं बरं का. बारीक छोटं करता येतं. अगोदरच्या काळामध्ये पोरं पाकिट वापरत होते खिशात. काय वापरत होते? सध्या काळ गेला दादा पाकिट वापरायचा. आता सगळं मोबाईल मध्ये आलं, काही राहिलं नाही. आणि पाकिट वापरल्यानंतर त्या पाकिटामध्ये 4-5 खाणे राहायचे दादा, तुम्हाला माहिती. कोणत्या खाण्यात काय फोटो, कोणत्या खाण्यात काय फोटो, लोकांना दाखवायचे फोटो वरल्या खाण्यात, न दाखवायचे खाल्ल्या खाण्यात, असं राहत होतं ना. कुछ तुम समजलं, कुछ हम समज नाही. काही पोरं वडिलांच्या प्रेमाचे, आईच्या प्रेमाचे, आईचा फोटो मध्ये ठेवला, वडिलांचा फोटो ठेवला. मग मी सहज म्हटलं पोराने, काय रे म्हटलं हे? माझ्या वडिलांचा फोटो आहे महाराज. कोणाचा फोटो आहे? वडिलांचा. कुठे ठेवलाय? खिशामध्ये, पॉकेट मध्ये. त्या पॉकेटला 5-6 खाणे आहेत आणि त्याच्यापैकी एका खाण्यामध्ये वडिलांचा फोटो आहे. मी म्हणलं, तुझे वडील तर 6 फूट 2 इंचाचे मोठे आहेत. म्हणलं माझं बोलू, वडील केवढे आहेत? 6 फूट 2 इंचाचे वडील आहेत. आणि ठेवलाय कुठं? पॉकेट मध्ये नाही, एका खाण्यात, पॉकेटाच्या एका कप्प्यात. मला खरं सांगा, त्या कप्प्यात वडील बसले का नाही? कशामुळे? कशामुळे? तुमच्या मोबाईलचा, कॅमेऱ्याचा केमियामुळे. कॅमेऱ्यामुळे मोठ्या वस्तूला काय करता येतं? बारीक करता येतात ना. बरोबर आहे ना? हा जसं किमया आहे ना, तो मात्र भक्त होता, बापाचे ठेवला. आता कोणते भक्त असतील, कोणाचे ठेवतील, मला त्याच्याबद्दल घेणं देणं नाहीये, पण त्या बापाचेच फोटो आहे ना. तसं परमात्मा केवढाही मोठा राहू द्या, या नजरेच्या पटलाने डोळ्याने भगवंताला बघितलं, बटन मारल्याबरोबर तसाच परमात्मा आत राहतो. देखिला
आपल्याला जसं आपण पाहतो तसंच मनामध्ये साठवता येतं. काही माणसं मुंबईला जाऊन आले ना, मुंबईला गेला बरोबर आहे, आता डोळे झाकल्याबरोबर मुंबईला तुम्हाला दिसते की नाही? तुमचे डोळ्या हृदयामध्ये दिसतील. एवढे डोळे तुमचे मोठे आहेत का? नाहीये. पण बघितल्याने वस्तूला साठवता येतं. परमात्मा केवढाही मोठा असू द्या, एवढा जरी मोठा असला साठवता येतं. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा लक्षात घ्या, भगवान परमात्मा एवढा जरी असला तर भक्ताच्या प्रेमा खातर तो लहान होतो. काय होतो ते मी भक्ताची प्रेम प्रीती हृदयी कोंडीला श्रीपती. ते सामर्थ्याच्या कुंतल्या शक्ती भावाचा प्रतिफळ न चले. परमात्म्याचं ताकद भक्ता पुढे चालत नाही. थोडस लक्षात घ्या. महाराष्ट्रातला हिंद केशरी पैलवान आहे. पहिल्या क्रमांकाची कुस्ती, शेवटची कुस्ती त्याची असते. योगायोगाने त्याला कुस्तीला निघाला आणि आमच्या त्या भैयासारखं युवराज सारखं 5 वर्षाचं पोरगं आलं. बापाच्या पदराला पीड धरलं. बाबा धोत्राला, पप्पा मला तुमच्या सोबत कुस्तीला यायचं. कोण म्हणायला लागले? पोरग म्हणायला लागले. त्यांना म्हणला नको रे, वेळ होत्या, एकच गाडी आहे. एवढी गाडी गेली का कुस्तीच गेली. साधी नव्हती, 50 लाखाची कुस्ती आहे शेवटची. नको रे बाबा नको. त्यानं म्हणायला लागले जम ना बाबा मला, पप्पा मला यायचंच आहे. या दोघांच्या बोलण्यामध्ये गाडीच नाही. मला सांगा, एवढा बलवान पैलवान असलेला कोणाचा हात धरून जर बाहेर जर शिकवायला असता का 2-10 फूट पलीकडे गेला असताना का टाकून देणार आहे पोराला? का टाकला नसेल? एक कारण आहे, फक्त प्रेम आहे. पदरी घाली पिळा बाप निर्बळ साठी बाळा. बाप पोराच्या प्रेमामुळं बापाने गाडी सोडली, पण पोराचं प्रेम टाळता आलं नाही. तसं भगवान परमात्मा भक्ताच्या प्रेमा खातर हृदयामध्ये भगवान परमात्मा जाऊन राहतो. कुणाच्या राहिला? समोरच उदाहरण ना आपल्या, ज्यांचं आपण या ठिकाणी अभिष्ट चिंतन करतोय त्यांचाच विचार करा ना. कोणाचा? मारुती राहायचा. अनेक भक्तांच्या हृदयामध्ये परमात्मा राहिला. साठवल्यानंतर राहतो दादा. साठवल्यानंतर राहतो. साठविला राहे, साठविला राहे हृदय संपुष्टी. साठवल्यानंतर परमात्मा हृदयामध्ये राहतो. बरोबर आहे ना? अनेक भक्ताच्या जनाबाई म्हणते ना, हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल. सावता महाराजांनी काय केलं? साठविला दाता तिथून हालत नाही, जाताच नाही. कुठून जाताच येत नाही बरं का. प्रमाण त्याच्या बोला देव भक्ताचा अंकिला. दुसरं बोलतच नाही परमात्मा. एवढा जरी मोठा असला, तुम्हाला कळलं गेले का एवढं सांगून सुद्धा? साधं सांगू का? ऐका. भुंगा असतो ना, भुंगा माहिती ना, गाळा भुंगा. 2 नमुन्याचे भुंगे राहतात. गावच्या कडेला वेगळेच राहतात. त्या विचाराचा विचार करायचा नाही. फुलामध्ये राहणाऱ्या मकरंद शेवणारा भुंगा असतो. त्याला हे असं गुलाबाचं फुल असतं ना, त्या फुलावर मकरंद शेवण्याकरता ब्रह्मर जातात, त्याच्यावर बसतात, शेवण करतात. काही फुलामध्ये 2 नमुने असतात. एक सूर्य विकास आणि फुल असतं. संध्याकाळ झाली की मिटून जातं. सूर्य निघाला का उगवतो. हे भ्रमर गेलं, त्याच्यामध्ये बसलं. एवढा वेळ सेवन केला, एवढं प्रेम लागलं त्या फुलांचं त्या भुंग्याला. सायंकाळ कधी झाली कळलं, हे मिटून गेलं, हे मधीच राहिलं. योगायोगाने संध्याकाळ झाल्यानंतर हत्ती पाण्यात आली खेळायला, आणि त्यांनी अशा प्रकारचं फुल घेतले, त्याला चुरमुरून टाकून दिलं. त्या फुलाबरोबर भ्रमराचा सुद्धा काय गेला? जीव गेला. मला सांगा, भ्रमर म्हणजे भुंगा या फुलाच्या पाकळीला भेदून बाहेर येण्याची ताकद आहे का नाही त्याच्यात?
आहे का नाही? आपल्या घरचे चौकटीत कोरून बल्ब डुबून जातो. पण या फुलाला पाकळी चिराला काय वेळ लागतं का? नाही, निघत नाही, प्राण जाईल पण भुंगा या पाकळीला छेदन करून निघत नाही. का? तर प्रेम आहे. त्या प्रेमा खातर जसा तो या कमळीच्या पाकळीला छेदन करत नाहीये, तसं परमात्मा इतराच्या दैत्याला भारी आहे परमात्मांचा, पण भक्ताच्या हृदयामध्ये आला रे आला की तो तिथून हालत नाही. म्हणून परमात्मा साठवावा. एकदा का हृदयामध्ये आपण साठवला तर साठवता येतो. साठवल्यानंतर जन्म आणि मरणाची येणदार संपते असं तुकोबा दुसऱ्या चरणात झाला सफळ व्यापार. कोणाचा व्यापार सफळ झाला? व्यापार म्हणजे येणे जाणे, आपण व्यवहार करायला लागलो. मनुष्य जन्माला आल्याचं सार्थक काय असेल तर फक्त भगवंताचं दर्शन घेणे, त्याला हृदयात साठवणे. देवाचं दर्शन जरी झालं तर जन्माचं सार्थक झालं. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची लेखनिया. देवाची भेट होणं हेच साठवणं आहे बरं. म्हणून त्याची येणदार संपली. कुणाची? ज्यांनी भगवान परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये बसवलं त्यांची. परमात्मा हृदयात बसतो का? एक मुद्दा आणखी लक्षात घ्या. काही जनाला देवच नाही असं मान्य नाही. देव आहे असं लोक म्हणतच नसतात. असला तर दाखवा. लोक काय म्हणतात? जर देव आहे ना मग दाखवा, जर नाही ना मग मानायची गरज नाही. तुम्ही मला सांगा, जी गोष्ट दिसत नाही त्याला मानायचं का नाही? त्याला गुरु, जी गोष्ट दिसतच नाही त्याला मानायचं का नाही? देव दिसत नाही, देव मानावं का नाही? मानावं. काही लोक देव मानत नसतात. ज्या गोष्टी दिसत नाही त्या मानत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. आता मग असं मी फुलांचं उदाहरण घेतलं. या फुलामध्ये सुगंध आहे का नाही? कुठे दिसत? दिसत का? मग दिसत नाही त्या आपण वस्तू मानायचे नाही असं जर ठरवलं. जी वस्तू दिसत नाही ती नाही असं आपण गृहीत धरलं. देव दिसत नाही म्हणून देव नाही असं आपण जर मानलं तर चालेल का? वारं दिसतं का? वाऱ्याशिवाय जगन जीवन चालतंय का? वारं तर दिसत नाही. पण काय होतं? वारं आहे असं कधी म्हणतो? झाडाचं पान हललं, अरे वाऱ्याची झुळूक आली, कार्यावरून म्हणतो. आता ही माहिती चालायला लागते. कशावर? कशावर? करंट. तिला काय म्हणतात? लाईट. बरोबर आहे ना? लाईट हा शब्द स्त्रीलिंग आहे का पुरुषलिंग आहे?
कसं वाट? लाईट, लाईट हा शब्द स्त्रीलिंगी आहे, स्त्रीलिंगी आहे. मग ही जर बाई आहे तर हिनं नऊवार साडी लिवली का सहावार लिवली का ते असलं घालायचं लिवली, कशी आहे? लाईट आली आणि गेली आपण म्हणतो ना, कशावरून कळतं? ही वस्तू तर दिसत नाही, आपण जी वस्तू दिसत नाही तिला मान्य करायचं ना आपलं ठरलं. पण लाईट आली आणि गेली कसं कळतं? बल्ब बंद झाला, फॅन बंद झाला, माईक बंद पडला, लाईट गेली. आपण म्हणतो लाईट गेली, लाईट आली, कार्य चालू झालं. बरोबर आहे ना? तसं परमात्मा नाही म्हणणाऱ्या लोकांसाठी उदाहरण आहे. हे जगत ज्या अर्थी चालायला लागले त्या अर्थी कोण आहे? चाले हे शरीर कोणाचे सत्ते, कोण बोलविते? ज्या अर्थी माणूस बोलायला लागलाय त्या अर्थी त्या माणसाच्या मध्ये देव बसलेला. ज्या दिवशी याच्यातला देव निघून गेला या माणसाला तुम्ही बसवला. कुठं? याला उचलायला दुसरी 4 जण लागतात का? एकट्याला उचलला म्हणून 4 लागतात? त्या नेमकं काय भानगड आहे हे माहिती नाही मला, नाही, पण 4 लोक लागतात. परमात्मा आहे, ज्या परमात्मा आहे असं तुकोबाने सांगतात, त्या परमात्म्याला ज्यांनी हृदयामध्ये धारण केलेलं आहे त्यांचं जन्म आणि मरण चुकतं. कोणाचं कोण कोण हृदयामध्ये घेतले थोडासा प्रसंग आपण मारुत्र्यांचा विचार आपण करू. मारुत्र्याचे रामचंद्र प्रभूवर अनेक अनेक उपकार आहेत. जर रामरायाच्या सानिध्यामध्ये मारुत्र्य आले नसते तर भगवान परमात्म्याचा एवढं रामायणाचा विचार जर केला ना, मारुत्र्याचं कार्य बाजूला काढलं तर रामायणामध्ये काहीच मजा नसते. मारुत्र्य आल्यानंतर रामायणामध्ये मजा आहे. काय सुंदर कांडातले उभे आहे, काय सुंदर कांडामध्ये चिंतन मांडलेलं आहे. असं सगळं झालं. रामचंद्र प्रभू लंकेमध्ये सुद्धा गेले, रावणाला मारले, अयोध्येमध्ये परत आले आणि सगळ्याला सांगितलं, बाबा तुम्ही माझ्याकरता खूप कष्ट या ठिकाणी घेतलेला आहे, आता सगळ्यांना माझ्याकडून काय करणार आहे? बक्षीस समारंभ, तुमचा सत्कार ठेवणार आहे. आपल्या अलीकडल्या भाषेमध्ये काय ठेवणार आहे? सत्कार ठेवणार आहे. सत्कार ठेवला त्यांचा. आता ज्यांना जे लागतं ते त्यांना देऊ सगळ्याला दिले यथोचित प्रमाणे. पण मारुत्र्याला काही वस्तू दिली नाही भगवान रामरायाने. सीता मातोश्री जवळ बसल्या होत्या. मातोश्री विचारल्या, रामा मालक अहो एक गोष्ट विसरली ना. प्रभू एक गोष्ट विसरली, हनुमंतरायाला तुम्ही काही दिलं नाहीये. भगवान म्हणतात, सीते मलाही माहिती आहे, मी हनुमंताला काही दिलं नाही हेही माहिती आहे, आणि हनुमंतराय विसरून राहिले मला हे पण कळतं. पण हनुमंताला काय द्यावं हेच मला कळत नाही. कारण माझ्याकडे जे जे वस्तू आहेत ते देण्याला लायक बाकीचे लोक आहेत, पण हनुमंतराला देण्याकरता माझ्याकडे काही नाहीये. तुका म्हणे यांच्या उपकारासाठी, यांचा उपकार एवढा माझ्यावर आहे, तुम्ही काय देऊ बरं सांग बरं. कदाचित मी जर माझा प्राण जर द्यायचा ठरवला हनुमंतरायाला तर माझ्याकडे 5च प्राण आहेत. हनुमंतरायाचे उपकार आगणित आहेत, काय देऊ शकते, त्याच्यामुळे मी त्याला काही देऊ शकत नाही. माता म्हणते, प्रभू मी देऊ का तुमची आज्ञा असेल तर? भगवान म्हणाले, ते ना नको काय. सीता मातोश्रीच्या गळ्यामध्ये नवरत्नाचा हार होता, एक एक त्याचा मणी, प्रथमी मोलाच्या किमतीचा मणी होता. तो काढला आणि हनुमंताला सांगितलं, हनुमंता इकडे. मारुत्र्या जवळ गेले. काय मातोश्री काय आज्ञा आहे? काय नाही म्हणलंय, बघ सगळ्याला बक्षीस झालेलं आहे, तुला काही प्रभू दिले नाही, हे माझ्याकडून भेट म्हणले आणि गळ्यामध्ये नवरत्नाचा हार टाकला. मारुत्र्या हार घेतले, पटकन झाडावर गेली आणि मणी आपल्या एक मणी बघितला की मागून पुढून बघितला, त्याला काही दिसलं नाही मारुत्र्याला. मग मणी तो फोडला, दाताने चावला, मणी फोडून बघितले, मध्ये पण काही नाही, टाकून एक मणी घेतले, 2 घेतले, 3, असं 10-5 मण्या झाल्या. सीता मातोश्रीने बघितलं तर राग आला मातोश्रीला. अरे म्हणले, ते माकडच माकड म्हणले, प्रथमी मोलाचं मी त्याला या ठिकाणी हार दिलाय, हे टाकून द्यायला लागले. हनुमंता इकडे ये. परत आले. काय म्हणणं? काय नाही म्हणले, तुला माकडच म्हणले की रे, म्हणले तुला काय कळतं का? एवढा मोठा मी हार तुला दिलेला आहे, का फोडायला लागलास, काय असं करतोस? त्यांनी म्हणले, आई खरं सांग,
मी त्या मण्यामध्ये माझा राम आहे का हे पाहतो म्हटले. ज्या मण्यामध्ये माझा राम नाही आहे त्या मण्याचं मला काही काम नाही. ज्याच्यात राम नाही ते मी स्वीकारू शकत नाही. मातेला लागाला म्हणजे हनुमंता, अरे तू राम पाहतोस, तुझ्यात तरी राम कुठे आहे? हनुमंतराय म्हणाल्या बरोबर आईला सांगितलं, आई दाखवू. लगेच हनुमंताने छाती फाडली आणि दाखवलं. नुसते हनुमंताच्या हृदयामध्ये राम नव्हते. कोण होतं? राम पंचायतनच निघालं ना. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि जानकी माता सर्व हनुमंतराय दिसलेले अशा प्रकारचं दिसलं. म्हणून ज्यांनी हृदयामध्ये भगवंताला साठवलं त्या व्यक्तीची यथा संपते असं तुकोबाला सांगतात. असा ठगिला हरी जेही हृदय मंदिरे त्याची सरली रधार झाला सफळ हा व्यापार. असा परमात्मा एकदा का हृदयात आला की हृदयामध्ये असलेल्या सगळ्या प्रकारच्या चिंता नाहीशी होतात. असा अभंगाचं तिसरं चरण सांगतो. आपल्या जीवनामध्ये प्रत्येक माणसाला दोन गोष्टी विशेषत्वाने आहेत. एक भीती वाटते प्रत्येकाला आणि चिंता आहे बरं का. प्रत्येकाला चिंता नाही असा माणूसच नाही. कोणाला कशाची चिंता आहे, कोणाला कशाची चिंता. काही जणांना घरात अन्न खायला नाही म्हणून चिंता आहे, काय खावं उद्या. काही जणांना हे चिंता आहे उद्या काय काय खावं हे चिंता आहे. एवढं घरामध्ये जण त्यांच्या प्रत्येकाला चिंता आहे. देव एकदा का आपल्या हातामध्ये आला की माणसाच्या मागे चिंता निरसन होते. परमात्मा माझा गोकुळामध्ये गेला तर गोकुळामधून दोन गोष्टी बाहेर निघाल्या. काय झालं? चिंता ते पळाली गोकुळा बाहेर प्रवेश भितरी केला देवी. देव ज्यांच्या घरामध्ये जातो, देव ज्यांच्या गावामध्ये जातो तिथे भीती राहत नाही, चिंता राहत नाहीये. कारण परमात्मा एकदा भक्ताच्या हृदयात आला की हृदयामधलं सगळे दोष, भय, चिंता सगळं खाऊन टाकून देतो. परमात्मा काही उरू देत नाही. तुका म्हणे हवे काही उरवणे देऊ रे त्याची सरली रधार झाला सुफळ व्यापार. ज्ञानेश्वर कुमार कुमार
वेळही आपला संपत आलेला आहे. झालेली सेवा आपण भगवंताची लाडके भक्त माऊली यांच्या चरणावर सेवा समर्पित करू. तसा आजचा जर योगाचा विचार केला तर आज दुग्ध शर्करा योगावर आज तुमचं माऊलींचं या बाबांची पुण्यस्मरण आहे. उद्या नाथबाबांचा खूप मोठा उत्सव पैठण क्षेत्रामध्ये होणार आहे. खरं तर या नाथषष्ठीला अगोदर नाथषष्ठी ही नाथ महाराजांच्या सानिध्यातून नाथ महाराज गेल्यावर नाथषष्ठी पडली बरं का. अगोदर नाथषष्ठीचा उत्साह लई वर्षापासून याच तिथीला नाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी यांचे पुण्यस्मरण होत. या स्थितीला पण काय असतं, गुरु आणि शिष्य कधी कधी एकत्र आले, शिष्याचा महिमा जर वाढला ना गुरुचा महिमा लोकून जातो. नाथ महाराजांच्या मुळे जनार्दन स्वामीने आता ते जनार्दन स्वामीचं नावच बाजूला गेलं. नाथषष्ठी तिथून सुरुवात झाली. अशा नाथ महाराजांची षष्ठी सुद्धा उद्याच. त्यानिमित्ताने हा असलेला नगर आहे. नाथ महाराजांचा सुद्धा विचार करा. भगवान परमात्मा त्यांच्या दारामध्ये 36 वर्ष काम केले. घरामध्ये 12 वर्ष श्रीखंडाच्या रूपाने पाणी भरण्याचं काम केलं. 12 वर्ष पुराण श्रवण करण्याकरता 12 वर्ष चंदन घासून द्यायचे. कोणाला लावायला? कोणाला लावतो? यालाच लावायला. चंदन हा उगाळून द्यायचा. नाथ महाराज कोणाला लावायचे? त्या मूर्ती पूजेत. पण कोण होता हा घरी आलेला? परमात्माच होता. काशीचा ब्राह्मणाला वाटलं त्याने सेवा करावा म्हणून पंढरपूरला आला. ते पंढरपूरला अनुष्ठान केल्यानंतर भगवान परमात्मा स्वप्नात येऊन सांगितले, मी इथं नाहीये सध्या माझी ड्युटी पैठणला चालू आहे. मग त्या ब्राह्मणाने पैठणला आले आणि विचारतात, नाथ बाबांचं घर कोणतं आहे? त्यांनी सांगितलं, तो मोठा दरोदा. दाराच्या पुढे ज्यांच्या तुळस लावलेली आहे तो दरोदा वैष्णवांचा. ज्यांच्या घरावर भगवी पताका फडकते वारकऱ्यांची ते घर वैष्णव नाथ महाराजांचं आहे. नाथ महाराजांच्या घरी गेले. नाथ महाराजांना साष्टांग दंडवत, महाराज काय भाग्यवान आहात, देव तुमच्या घरी आलेला आहे. नाथ महाराज म्हणतात, माझ्या घरी नाही हो. पाणी कोणी भरतं? त्यांनी सांगितलं, श्रीखंड्या भरतोय. बोलवा त्याला माझ्याकडे बाहेर. त्यांनी सांगितलं, थांबा आत्ताच ह्या मध्ये टाकायला गेला, येईल. भगवान परमात्मा मधल्यामधून अदृश्य झाले पण बाहेर आले. एवढा मोठा ज्यांचा अधिकार म्हणजे नाथ महाराजांचा, त्यांचं या ठिकाणी पुण्यस्मरण उद्याला आहे. याचे औचित्य साधून आपण या ठिकाणी सेवेला या ठिकाणी बोलवलात. झालेली सेवा भगवान प्रभू रामराय यांच्या महाराजांच्या व सर्वांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर झाला सफळ संत महात्मे तुमच्या आमच्या करता या मृत्यू लोकामध्ये अवतीर्ण होऊन जगाला सन्मार्गाला लावण्याकरता वैकुंठामध्ये असले संत या मृत्यू लोकामध्ये आले. कशा करता? येथे उपकारा आणि घरच्या वैकुंठी त्यांनी सगळ्या प्रकारचा आपला उपकार केला. त्याच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता आपल्याकडे सुद्धा काही नाही आहे. म्हणून फक्त उभं त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून आणि त्यांचं चिंतन करू.